मोहोळ नगर परिषदेसाठी निवडणूक नुकतीच पार पडली आणि याचे निकाल देखील हाती आलेले आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 8 जागांवर विजय संपादन केलेला आहे। त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील त्यांनी निवडून आणलेला आहे। त्याचबरोबर भाजपाचे 11 नगरसेवक या नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 नगरसेवक यामध्ये निवडून आलेला आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत। त्याचबरोबर प्रभाग 1 मधून स्वप्नाली जाधव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडून निवडून आलेले आहेत। दुसरे उमेदवार हे प्रभाग 1 मधील सतीश काळे हे भाजपाकडून निवडून आलेले आहेत। प्रभाग 2 मधून सपना अष्टुळ या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून उभ्या होते आणि त्या या ठिकाणून विजय झालेले आहेत। त्याचबरोबर अजय कुर्डे हे शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणाहून निवडणूक लढवत होते। त्यांनी या प्रभाग 2 मधून विजय संपादन केलेला आहे। प्रभाग 3 मध्ये साखरबाई बरखडे या शिवसेना शिंदे गटाकडून उभ्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या विजयी झालेल्या आहेत। याच प्रभागातून शिवसेनेचे जे पॅनल प्रमुख होते शिवसेना शिंदे गटाचे रमेश बारसकर या ठिकाणाहून निवडणूक लढवत होते आणि ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत। प्रभाग 4 मधून दत्तात्रय खवळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। ते भाजपाकडून उभारलेले होते। याच प्रभागामधून भाजपाकडून शेख शाहिस्ता परवीन मुस्ताक यांनी विजय संपादन केलेला आहे। प्रभाग 5 मधून सरिता संतोष सुरवशे या भाजपाकडून उभे होते आणि त्यांनी या ठिकाणाहून विजय संपादन केलेला आहे। याच प्रभागामधून विक्रम फडतरे हे भाजपाकडून उभे होते आणि त्यांनी या प्रभागामधून विजय संपादन केलेला आहे। प्रभाग 6 मधून शहानाज बेगम शौकत तलबदार यांनी विजय संपादन केलेला आहे। त्या भाजपाकडून उभ्या होत्या। याच प्रभागामधून रुपेश धोत्रे हे भाजपाकडून उभे होते आणि त्यांनी प्रभाग 6 मधून विजय संपादन केलेला आहे। प्रभाग 7 मध्ये भारती बरे या भाजपाकडून उभ्या होत्या आणि त्यांनी या प्रभागामधून विजय संपादन केलेला आहे। याच प्रभागामधून अझरुद्दीन अनीस कुरेशी हे भाजपाकडून उभे होते आणि त्यांनी या ठिकाणाहून विजय संपादन केलेला आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये राणी गोडसे या शिवसेना शिंदे गटाकडून उभ्या होत्या आणि त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। आणि प्रभाग 8 मध्ये प्रमोद डोके हे भाजपाकडून उभे होते आणि त्यांनी या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। प्रभाग 9 मध्ये लखन कोळी यांनी विजय संपादन केलेला आहे। ते शिवसेना शिंदे गटाकडून उभे होते। त्याचबरोबर याच प्रभागामधून शेख सरताज सलीम हे शिवसेना शिंदे गटाकडून उभ्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केलेला आणि शेवटचा जो प्रभाग आहे तो म्हणजे 10 या प्रभागामधून आरती गाडवे या भाजपाकडून उभ्या होत्या आणि त्या विजयी झालेल्या आहेत। आणि याच प्रभागामध्ये चैतन्य प्रभाकर पद्माकर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विजय संपादन केलेला आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर क्रॉस वोटिंग झालं असल्याचं पाहायला मिळते आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडे या मोहोळ नगर परिषदेची सत्ता गेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।